नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आपण पिझ्झा बऱ्याच प्रकारे दाखवला आहे। व्हेज पिझ्झाचे 2-3 प्रकार आपण दाखवले आहेत आणि आंबोळीच्या पिठापासून आपण ते करत आहोत की मैद्याचा डो न वापरता। तर आपण आता करणार आहोत चिकन पिझ्झा आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रथम आधी चिकन तयार करून घ्यायला लागेल आणि नंतर मग आपण पिझ्झा करून दाखवणार आहोत। प्रथम आपण अंदाजे 1 चमचा तेल घालायचे, जास्त तेलाची गरज नाहीये। आपलं की आपण हा बारीक चिरलेला लसूण याच्यावर घालणार आहोत। लसूण घेतलंय आणि आपण आता याच्यावर व्यवस्थित छान मसाल्यांमध्ये परतून काढणार आहोत। एकदम सुकं बनवायचं आणि नंतर आपण त्याचा पिझ्झावर वापर करणार आहोत। मसाले ऍड करूया। लसूण छान परतून झालेला आहे। थोडीशी हळद आहे, 2 चिमूट लाल तिखट आहे थोडंसं, ही आहे धणा जिरा पावडर, अगदी पाव चमचा घेते आणि चिकनच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचे। एक अर्धा चमचा मीठ घातले, छोटे चमचे आहेत। मिरीपूड घालायची, मिरीपूडने खूप छान स्वाद येतो आणि हे छान असं परतून काढायचंय। गॅस आता मंदच ठेवायचा आपल्याला आणि चिकन याच्यावर छान आपल्याला परतून काढायचंय। यातच आपण अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत आणि ह्याच्यावर पाणी घालायचं नाहीये, आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं व्यवस्थित। खूप सुंदर असा सुवास येतोय घरात। आपण याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटात चिकन शिजून जाईल आणि सुकं करायचं आपल्याला ते। एक 10 मिनिटं लागली आपल्याला चिकन शिजवून घ्यायला। आपण गॅस काढून टाकलाय आणि चिकन आता आपण काढून थंड करून ठेवूया आणि पिझ्झा करायला घेऊया। आपण तव्यावर थोडंसं तेल घालून घेऊया। तेल बटर घातलं तरी चालेल, पण बटर कसं तव्यावर जळलं जातं लवकर, आपण तेलच घालणार आहोत। आता हे आपल्याकडे आंबोळ्यांचं पीठ आहे, आपण त्याचाच बेस करणार आहोत। गॅस पुन्हा एकदा आपण स्लो ठेवायचा आहे। जितका मोठा लहान घालायचा तेवढा आपण एक आंबोळी आपण बनवायची आहे जाडसर। त्याचा बेस थोडा आपण जाड ठेवायचा आहे, पिझ्झाचा बेस असतो तसा। छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो आणि दुसऱ्या बाजूला वर आपण थोडंसं तेल सोडूया की जेव्हा आपण ही बाजू उलटणार त्या जो खालचा जो बेस आहे तो कुरकुरीत होईल। अतिशय छान जाळी सुटलेली आहे, अक्षरशः असं वाटेल की आपण डो पासून बनवलेला आहे हा बेस। तर आपण आता हा उलटून घेणार आहोत। आपण थोडीशी बाजू त्याची भाजून घेतलेली आहे आणि त्या उलटून आता ह्याच्यावर आपण सगळं टॉपिंग घालणार आहोत। एक सॉस बनवते मी, तो आपण याच्यावर टाकूया। मेयोनीज आहे, टोमॅटो केचप घेतलंय मी थोडंसं, 2 चमचे। आपल्याला त्या बेसला पुरेल एवढं मेयोनीज घ्यायचे आणि हा पिझ्झा सॉस आहे तो पण आपण याच्यातच टाकणार आहोत आता। छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, खूप छान पसरवायचंय त्याच्यावर अगदी व्यवस्थित। आता टॉपिंग घालायला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम थोडंसं चीज स्प्रेड करायचंय। हे चिकनचे पीसेस आहेत, आपल्याला जेवढे हवे तेवढे आपण टाकू शकतो याच्यात। परत एकदा आपण चीजचा लेअर थोडा देणार आहोत। आपण याच्यावर काही टॉपिंग घालू शकतो। ही सिमला मिरची आहे, लाल, पिवळी, हिरवी तिन्ही कलरच्या आहेत। व्यवस्थित आपण आता त्याच्यावर पसरवूया। अतिशय सुंदर असा पिझ्झा झालेला आहे, चिकन पिझ्झा आपला।
हे थोडेसे ऑलिव्हचे तुकडे आहेत, नसेल तरी चालेल. भरगच्च असा सगळा सामुग्रीने भरलेला आहे आपला चिकन पिझ्झा. आणि आपण त्याच्यावर पुन्हा एकदा थोडंसं चीज घालूया. थोडी चिली फ्लेक्स आणि थोडी ऑरिगॅनो टाकणार आहोत पावडर. आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आपल्याला की ते चीज आहे व्यवस्थित मेल्ट होईल. आपण एक टच होतंय झाकणाला म्हणून आपण थोडंसं, तर व्यवस्थितपणे आता ते मेल्ट होईल चीज आणि आपला चिकन पिझ्झा तयार होईल. अतिशय छान पद्धतीने चीज मेल्ट झालेले आणि आपला चिकन पिझ्झा तयार आहे. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये तो. चक्क आंबोळीच्या पिठावर आपण चिकन पिझ्झा केलेला आहे आणि इतका सुंदर दिसतोय. मी पीस कट केलाय आणि दाखवते तुम्हाला की इतका एकदम कुरकुरीत झालेला आहे बेस त्याचा. काही मैद्याच्या डोची गरज नाहीये. आपण घरच्या घरी खूप सुंदर प्रकारे करू शकतो आणि अतिशय पौष्टिक असा. तर सांगायचा उद्देश असा की माझ्या मुलांनी हे सगळं मला शिकवलेलं आहे आणि खूप अभिमान वाटतो त्यांचा की कोणी घरी आलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करून छान छान गोष्टी खायलाही घालतात. इतकी माझी मुलं हौशी आहेत आणि खूप अभिमान वाटतो त्यांचा की माझ्याकडून एक पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी जातात, पण माझी मुलं या आधुनिक पद्धतीच्या रेसिपींमध्ये माझाही सहभाग करून घेतात आणि मलाही शिकवतात. तर नक्की रेसिपी करून बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.